जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या कुटुंबात कुणाची रास कुंभ असेल तर पुढील 48 म्हणजेच की 9 ऑगस्टची ही काळ रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वादळी रात्र ठरणार आहे। 9 ऑगस्टच्या रात्री तुमच्याच घरात तुमच्याच छताखाली असं एक भयंकर गुप्त सत्य उघड पडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। ज्या रक्ताच्या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचे आयुष्य पानाला लावले, तीच रक्ताची नाती तुमच्या पाठीत असं काही मोठं गेम प्लॅन करत आहे। रक्ताच्या नात्याच्या एक फटक्यात राख रांगोळी होऊन शेवट होणार आहे। हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। 9 ऑगस्टला तुमच्या घराचे दरवाजे हदरतील, स्वतःची माणसं वैरी बनून समोर उभे राहतील। ज्या गोड शब्दामध्ये विष लावलं होतं, विष ते 9 ऑगस्टला बाहेर पडणार आहे। आजच्या या व्हिडिओच्या विशेष भागात आपण पाहणार आहोत 9 ऑगस्टला नेमकं काय घडणार आहे, कोणता असा कट रचला गेला आहे आणि रक्ताच्या नात्याची राख रांगोळी होण्यापासून घर कसं वाचवायचं। हे व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका, कारण तुमची एक चूक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते। नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका। चला तर मंडळी, आपण व्हिडिओला सुरू करू। मंडळी, आता ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, ग्रहराज्य, प्राचीन ग्रह राज्य हरतनीचं म्हणजेच ग्रहच माणसाला राजा बनवतात आणि ग्रहच एका रात्रीत रस्त्यावर आणून उभे करतात। आणि 9 ऑगस्टला हा असा एक दुर्मिळ पण अत्यंत भीषण ग्रहमानाचा दिवस ठरणार आहे। कुंभ राशीचा स्वामी स्वतः न्यायदेवता शनिदेव आणि शनिदेव हे अत्यंत संत आणि शिस्तप्रिय ग्रह मानले जातात। परंतु 9 ऑगस्ट रोजी ग्रहाच्या अशा काही भयंकर युक्ती तयार होत आहे ज्या कुंभ राशीच्या कौटुंबिक आणि मानसिक स्थानाला थेट सुरंग लावणार आहेत। हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता नीट समजून घ्या, 9 ऑगस्टला आकाशात आणि तुमच्या पवित्र नेमकं काय शिस्त। कुंभ राशीचे चतुर्थ स्थानावर, ज्याला आपण सुख, कुटुंब आणि घराचे स्थान मानतो, आणि अष्टम स्थानावर जे गुपित संकट, अचानक होणारे स्फोट आणि मृत्यूतल्या दुःखाचे स्थान मानले जाते, एकाच वेळी पाप ग्रहाची भयंकर दृष्टी पडत आहे। राहूची कपटी नजर। राहू हा ब्रह्मगुप्त कट कारस्थान आणि पाठीमागे खूप मोठा डाव रचणारा कारण आहे। 9 ऑगस्टला राहूची दृष्टी तुमच्या घरातील शांततेवर पडणार आहे। मंगळ अग्नी। मंगळ हा संताप, रक्त, वाद, महाविनाशाचा ग्रह आहे। जेव्हा राहू आणि मंगळची युक्ती किंवा दृष्टी चतुर्थ भागावर पडते, तेव्हा शांत असणाऱ्या घरातही अचानक अग्निशोल्क आणि तांडव सुरू होतो। शनीची विक्र तीक्ष्ण दृष्टी। स्वामी शनिदेव स्वतः तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे, म्हणजेच क्रोध, कपट, गुप्त कारस्थान या तिन्ही शक्ती 9 ऑगस्टला तुमच्या घरात एकत्र धडकणार आहेत। जेव्हा चतुर्थी आणि अष्टम भाव अशा प्रकारे पापग्रहाच्या विखळ अडकतात, तेव्हा घरात काय घडतं? घरातील जुने दाबलेले वाद अचानक उफाळून येतात। जे लोक कालपर्यंत खूप गोड बोलत होते, त्याच्या चेहऱ्यावरचा भुरका अचानक फाटतो। रक्ताची नाती, भाऊ भाऊ, बाप लेक किंवा पती पत्नी याच्यात इतका भयानक गैरसमज निर्माण होतो की बोलणे तर दूरच, पण एकमेकांचे तोंडही न पाहण्यापर्यंत परिस्थिती जाते। 9 ऑगस्टच्या या महाभयंकर ग्रस्तीमुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते। विनाशकाले विपरीत बुद्धी या युक्तीप्रमाणे घरातील एखादी व्यक्ती असा निर्णय घेईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची राख रांगोळी व्हायला सुरुवात होईल। कुंभ राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही कोणतीही अंधश्रद्धा किंवा भीती दाखवण्याचा प्रकार नाही, तर ग्रहाची गणिते स्पष्ट सांगत आहे 9 ऑगस्टचा हा ग्रहयोग घरात मोठा स्फोट घडवून आणणार आहे। पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, हा स्फोट नक्की कशावरून होणार आहे? ती कोणती गुप्त गोष्ट आहे जी भयंकर सत्य तुमच्याच घरात इतके दिवस लपवून ठेवले गेले आहे आणि 9 ऑगस्टला ते अचानक बाहेर येणार आहे? जमीन तुकडा, पैशाची ऑफर की रक्ताच्या नात्यातील भयंकर विश्वासघात, हेच आपण पाहणार आहोत पुढच्याच म्हणजेच की मध्ये जिथे उघड पडेल ते भयंकर गुप्त सत्य। व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, पुढे काय घडणार आहे हे पाहिल्याशिवाय तुमची रात्र शांत होणार नाही।
माझ्या प्रिय कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या महाव्हिडिओच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे सत्य आणि असत्य याच्यातील पुसटी रेषा कायमची पुसली जाणार आहे. 9 ऑगस्टची ती काळ रात्र तुमच्याच घरात ज्या भिंतीवर तुम्ही विश्वासाने टेकून बसला आहात, ज्या 4 भिंतीत आत अनेक वर्षापासून दाबून ठेवलेली एक भयंकर स्फोटक खजिना फुटणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कधी कधी माणसाला वाटत होतं की आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक बद्दल सगळं काही ठाऊक आहे, पण 9 ऑगस्टला ग्रहाची अशी काही उलटापालट होत आहे की तुमच्याच घरातील एक व्यक्ती असा भयंकर विकृत आणि कपटी चेहरा तुमच्या समोर येणार आहे, जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही विचार कराल, मी आजवर ज्यावर जीवापाड प्रेम केलं तोच माझ्या पाठीमागे खूप मोठा डाव रचला होता. मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जमिनीचा, संपत्तीचा छुपा व्यवहार हा कागदपत्राचा घोळ. हो मंडळी, आता कान उघडे ठेवून ऐका. 9 ऑगस्टला उघडीस येणारे पहिले भयंकर सत्य कशाशी संबंधित असू शकते? ते आहे जमीन, जुमला आणि पैशाचा छुपा व्यवहार. हो, तुमच्याच रक्ताच्या नात्यातील एक जवळच्या व्यक्तीने, मग तो तुमचा भाऊ असो किंवा काका असो किंवा तुमच्यावर हक्क दावणारा कोणताही जवळचा नातेवाईक, तुमच्याच नकळत तुमच्या पाठीमागे असा काही कागदपत्राचा घोळ घातला आहे की ज्या संपत्तीवर तुमचा अधिकार होत होता, ती संपत्ती किंवा तो पैसा तुमच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर आहे. जुन्या मृत्यूपत्रात किंवा संयमामध्ये केलेली फसवणूक, तुम्ही अंधारात ठेवून बँकेतून घेतलेले गुप्त कर्ज किंवा तुमच्या नात्यावर असलेली मालमत्तेचा परंपरा केलेला सौदा. 9 ऑगस्टच्या रात्री असा एक फोन कॉल किंवा एक असा कागद तुमच्या हातात पडेल ज्यामुळे तुम्हाला वळून चुकेल की ज्या रक्ताच्या नात्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला त्याने तुमचा संपूर्ण संसार पाहण्याला लावला. मंडळी, विश्वासघाताने तिसऱ्या व्यक्तीचं हस्तक्षेप. आणि जर विषयाचा संबंध पैशाची नसेल तर दुसरे भयंकर सत्य तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आयुष्याला मुळापासून हादरवून टाकणार आहे. राहूच्या प्रभावामुळे घरात एखाद्या व्यक्तीचे बाहेर चांगलेले गुप्त संबंध किंवा तिसऱ्या व्यक्तीचे हस्तक्षेप 9 ऑगस्टला अचानक चावट्यावर येणार आहे. वर्षानुवर्ष जपलेले ते गुप्त प्रकरण, ते छुपे मेसेज किंवा छुपे व्यवहार 9 ऑगस्टला एका क्षणात उघड होतील. ज्या व्यक्तीला तुम्ही घराची अब्रू मानत होता, त्याच व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाची अब्रू वशिला टांगणार आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे सत्य उघड होईल, तेव्हा घरात शांतता राहणार नाही. एकच आक्रोश, संताप आणि किंकाळ्यांनी तुमचे घर हादरून जाईल. कारण जेव्हा नात्यात विश्वासघात होतो तेव्हा जखम शरीराला नाही तर आत्म्याला होते. आणि तिसरे भयंकर सत्य, जे सर्वात जास्त धोकादायक आहे, कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या प्रगतीवर, तुमच्या यशावर, तुमच्या आनंदावर, तुमच्या घरातील एका माणसाच्या भयंकर जळफाटावर होत होता. तुम्हाला डबघाईला आणण्यासाठी, तुमची समाजात बदनामी करण्यासाठी किंवा तुम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी घरातील एक व्यक्तीने बाहेरचे शत्रूला हातमिळवणी केली आहे. तुमच्या विरोधात रचला गेलेला कोर्ट कचेरीचा कट किंवा तुमच्या पाठीमागं चाललेले गुप्त कारस्थान 9 ऑगस्टला एक गुप्त साक्षीदाराद्वारा किंवा अनपेक्षित पुरावाद्वारा हा कट तुमच्या डोळ्यासमोर उघडा पडेल. तुम्हाला कळून चुकेल की शत्रू बाहेर नव्हता, शत्रू तर तुमच्या ताटात जेवत होता. बघा, सत्य उघड पडणारे हे तर निश्चित आहे, पण जेव्हा हे भयंकर सत्य 9 ऑगस्टला तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तुम्ही काय कराल? तुमचा संताप अनावर होईल, घरात वादळ उठेल आणि याच वादळातून पुढील 48 तासात रक्ताच्या नात्याचे राख रांगोळी होऊन शेवट कसा होणार, कशी होणार आणि नाती कायमची कशी तुटणार, हे पाहण्यासाठी आता चला आपण त्या भागाकडे पाहू, जो पुढील 48 तासात हा खेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भयंकर थरकाप ठरणार आहे. व्हिडिओ पाहतच राहा मंडळी. माझ्या लाडक्या कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, 9 ऑगस्ट त्या काळ रात्री घरात जेव्हा ते भयंकर गुप्त सत्य उघड पडेल, तिथून सुरू होईल उलट गणित. पुढील 48 तासात कुंभ राशीच्या लोकांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखे ठरणार आहे.
सत्य उघड पडद्याचा घरातील शांतता अंत होईल. ज्या भिंतीवर प्रेमाचे चित्र होते तिथे संतापाचे अग्निबाण सुटतील. 9 ऑगस्टच्या रात्रीपासून घरात असा काही संतापाचा महास्फोट होईल जो शेजार-पाजारी सुद्धा हादरून जातील. वर्षानुवर्ष साचलेला राग, एकमेकांबद्दल गैरसमज आणि विश्वासाचा झालेला कचरा, हे सर्व काही एकाच वेळा बाहेर पडेल. मंडळी, बघा आता सत्य समोर आल्यानंतरचे पहिले 24 तास ऑगस्ट रात्र ते 10 ऑगस्ट संध्याकाळी अत्यंत धोकादायक आहे. या काळात नेमका काय प्रकार घडणार आहे? अनावर संताप. ज्या व्यक्तीने विश्वासघात केला त्याला पाहून तुमचा आणि घरातील इतर सदस्यांचा ताबा सुटेल. शब्दांची मर्यादा ओलांडली जाईल. कडू आणि विषारी शब्द, अशा गोष्टी एकमेकांना बोलल्या जातील ज्याची जखम शारीरिक जखमेपेक्षा भयंकर असेल. तू माझ्यासाठी आजपासून मेला, किंवा या घरात आता एकत्र राहून, किंवा मी, असे भयंकर शब्द विचारले जाईल. मंगळ आणि प्रभावामुळे हा वाद केवळ तोंडी राहणार नाही. वादाचे रूपांतर हातापायामध्ये, कोर्ट कचेरीच्या धमक्यामध्ये किंवा थेट घराबाहेर काढून देण्यात येईल. मंडळी, आणि नंतरचे 24 तास 10 ऑगस्ट रात्र ते 11 ऑगस्ट हे तो काळ असेल जेव्हा संतापाची आग हळूहळू शांत होईल. पण मागे राहिले फक्त आणि फक्त राख रांगोळी. हो मंडळी, 48 तासात ह्या वादळानंतर जेव्हा धूळ खाली बसेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमच्या हसत्या खेळत्या संसाराकडे तुकडे झाले आहे. चुली वेगळ्या होतील. ज्या घरात एकत्र बसून जेवण उन्हात व्हायचं त्या घरात रात्रीच्या वाटण्या होतील आणि अन्न पाणी वेगवेगळं होईल. रक्ताची नाती परकी बनतील. भाऊ भावाकडे पाहिलात तर हसणार नाही. ज्या रक्ताच्या नात्यावर तुम्ही जीव ओवाळून टाकत होता तीच नाती रस्त्यावर अनोळखी माणसासारखी वागू लागतील. कायमचा पडदा. नात्यामध्ये अशी भयंकर दारी निर्माण होईल जी पुढील अनेक वर्ष किंवा संपूर्ण आयुष्यभर कधी भरून येणार नाही. रक्ताच्या नात्यावर कायमचा पडदा. या संपूर्ण नाटकामध्ये सर्वात मोठा फटका कोणाला बसणार असेल तर तो कुंभ राशीच्या व्यक्तीला. कुंभ राशीचे लोक जन्मतः स्वाभिमान आणि नाती जपणारे असतात. जेव्हा स्वतःच्या माणसाकडून पाठीत मोठा गेम रचला गेला आहे तेव्हा कुंभ राशीची व्यक्ती आतून पूर्णपणे तुटून जाते. मानसिक तणाव इतका वाढेल की बीपी, हार्ट अटॅक किंवा डिप्रेशन धोका निर्माण होईल. मी कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न त्यांना ओतून पोखरून टाकेल. तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं, पण थांबा, खेळ अजून संपलेला नाही. 9 ऑगस्टच्या या भयंकर महाभूकंपापासून आपल्या घरात, आपल्या नात्यात आणि स्वतःला वाचवण्यात येऊ शकतं. हो मंडळी, ज्योतिषशास्त्र महाघातक ग्रहमानात असे काही भयंकर आणि अचूक तोडगे सांगितले आहेत जे तुम्ही 9 ऑगस्टच्या सूर्यापूर्वी केले तर येणारे वादळ हवेतले हवे विसरून जाऊ शकते. ते अचूक उपाय कोणते आहेत? चला पाहूया लगी आपण. हे चुकूनही मिस करू नका मंडळी, आतापर्यंत आपण पाहिलं 9 ऑगस्टला ग्रहाचा कोणता कोप होणार आहे, कोणतं गुप्त सत्य बाहेर पडणार आहे आणि 48 तासात नात्याची कशी राख रांगोळी होणार आहे. परंतु आपल्या सनातन संस्कृती आणि प्राचीन ज्योतिषशास्त्रात एक महान वाक्य आहे, गृहदृष्टी सर्वदृष्टी. जर तुमचा कोप भयंकर असेल तर त्यावर तोडगे. कुंभ राशीच्या मंडळींनो, घाबरून जाऊ नका, हातपाय गळू नका. जर संकट 9 ऑगस्टला धडकणार असेल तर त्याची राख रांगोळीसाठी ढाल आणि आज मी तुम्हाला देणार आहे 9 ऑगस्टच्या सूर्यापूर्वी. जर तुम्ही हे 3 अत्यंत चूक आणि भयंकर तोडगे केले तर येणारे वादळ तुमच्या घरात वेशीवरून माघारी फिरेल. 9 ऑगस्टच्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी एका वाटीत शुद्ध मोहरीचे तेल घ्या. स्वतःच्या चेहऱ्याची सावली. मनातल्या शनिदेवाचे स्मरण करा. म्हणा, शनिदेवा, माझ्या घरातील गुप्त शत्रू, छळ आणि वादविवाद नष्ट होऊ दे. यानंतर हे तेल मारुती रायाच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात दान करा. पिंपळाच्या झाडाखाली ठेवून. या उपायामुळे राहू आणि शनीचा पाप प्रभाव तत्काळ निष्क्रिय होतो. 9 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात एक पितळी किंवा मातीच्या भांड्यात थोडा भीमसेन कापूर आणि 5 अखंड लवंग घ्या. घरातल्या मुख्य दरवाजाजवळ जाळा. त्याच धूर संपूर्ण घरात पसरा. हा धूर घरातील कपट, गुप्त कारस्थान दृष्ट शमवून टाकतो आणि घरातील माणसाचे फिरलेले डोके, संताप एका क्षणात शांत होतं. 9 ऑगस्टच्या रात्री 8 ते 10 या वेळेत जेव्हा वाद उफाळण्याची सर्वात जास्त शक्यता असते तेव्हा मनपूर्वक मौन राहा. कोणी कितीही चिंतावणी दिली तरी उत्तर देऊ नका आणि रात्री झोपण्यापूर्वी घरातील ईशान्य कोपऱ्यात एका पांढऱ्या वस्त्रात मूठभर अखंड तांदूळ बांधून ठेवा. हा उपाय चतुर्थी भावातील मंगळाचा भडकलेला अग्नी शांत करतो आणि नात्यामध्ये फूट पडू देत नाही. हे 3 उपाय दिसले सोपे वाटत असेल तर ग्रहाची दिशा बदलण्याची ताकद उपायामध्ये आहे. लक्षात ठेवा, 9 ऑगस्टला सत्य तर उघड पडेलच, पण या उपायामुळे
तुमच्या संयमाची ढाल भक्कम होईल, वाद मिटतील, कपटी माणसाचे कारस्थान उघडे पडेल, पण तुमच्या कुटुंबाची राख रांगोळी होण्यापासून घर नक्की वाचेल. आता वेळ आली आहे या व्हिडिओची महानाट्याच्या अंतिम टप्प्याची, म्हणजेच जिथे मी तुम्हाला 10 ऑगस्ट नंतर काय घडणार आहे याची सर्वात मोठी गुपित सांगणार आहे. चला तर पाहूया मंडळी. माझ्या लाडक्या कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, कुंभ राशीच्या 9 ऑगस्टचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सामान्य दिवस अजिबात नाही. हे तुमच्या धैर्य, तुमच्या संयमाची, तुमच्या ज्ञानाची सर्वात मोठी परीक्षा आहे. लक्षात ठेवा, सत्य कितीही कडू असलं तरी उघड पडले गरजेचे असते, कारण अंधाराहून राहून सोसलेल्या त्रासापेक्षा उजाडात आलेले कडू सत्य केव्हाही चांगले. परंतु 9 ऑगस्ट आणि पुढील 48 तासात जेव्हा तुमच्या घरात भयंकर गुपित उघड पडेल, तेव्हा आपल्या संतापावर ताबा ठेवा. जर तुम्ही रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला तर रक्ताच्या नात्याची खरोखर अशी राख रांगोळी होऊन शेवट होईल, जी आयुष्यात कधीही जुळू शकणार नाही. जर तुम्हाला कुंभ राशीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. काय सांगावे, तुमच्या एका शेअरमुळे आज कोणाचे तरी हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, 9 ऑगस्टच्या या महास्फोटानंतर 10 आणि 11 ऑगस्टला नेमकं काय घडणार आहे, परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर ती पूर्वत कशी करायची हे आपण पाहणार आहोत. मंडळी, आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुमचे कुटुंब सुरक्षित राहो ही शनिदेवाच्या चरणी प्रार्थना. जय शनिदेव, जय महाराष्ट्र. मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक माहिती, राशी भविष्याचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जुडून राहावं लागेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मंडळी असेच नवनवीन राशी भविष्याचे न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जुडून राहा. चला तर मंडळी, बाय. स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.